मी म्हणाले होते ना, सगळं नीट होतंय, मला आतून जाणवतंय असं. अगं पण रिप्लाय तर पाठव ना. काय पाठवू? काहीतरी पाठव ना. त्याला असं नको वाटायला. काय? हे ग ते आपलं काही या गीता. मी पाठवू का? तुझ्या फोनवरनं पाठव. त्याने काय होणार आहे? तू म्हणून पाठव का मी? ए बाई थांब ना, मला जरा विचार तरी करू दे ना. त्यात काय विचार करायचा आहे? अगं मेसेज काय पाठवू याचा विचार करू दे. तू खूप विचार करतेस जान्हवी. तसं नाहीये ग, आई अजिंच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत आता. म्हणजे इतर वेळी मी पटकन काहीतरी रिप्लाय केला असता, पण आई अजिंना शब्द देऊन बसले ना, आणि मी त्यांचा शब्द नाही मोडणार. काय शब्द दिलायस तू? आता जरा त्यांच्या पद्धतीने वागणार आहे मी. पण त्या काय तुला जिजूशी बोलूच नको असं म्हणणार नाहीये. नाही ग, तसं नाही म्हणणार त्या. पण मुळात श्री मला मेसेज करेल याची अपेक्षाच नव्हती मला. त्यामुळे त्याने मेसेज पाठवल्यानंतर त्याच्यावर रिॲक्ट काय व्हायचं हे मला सुचत नाहीये आता. अगं पण मग कॅज्युअल फ्रेंड म्हणून बोलायला काय हरकत आहे? गेट रिअल, तो फ्रेंड नाहीये माझा, नवरा आहे. म्हणून काय झालं? ए यार जान्हवी, तू रिप्लाय कर यार. जिजूने एवढा मेसेज केलाय तर आपल्याला रिप्लाय करायला हवा ना. म्हणजे तो काय म्हणतोय ते तर कळेल. हॅलो असा रिप्लाय करते. पाठव. पाठव.